समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज अत्यंत पवित्र दिवस आहे। आज केलेली अगदी छोटीशी सेवा जरी मनापासून आपण केली तर ती स्वामी पर्यंत नक्कीच पोहोचतात। स्वामी सुद्धा नक्कीच ते स्वीकारतात असा आपला अनुभव आहे। आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली जशी करता येते तशी आपल्या मनातून इच्छा व्यक्त केली आणि सेवा केली तर ती नक्कीच स्वामी पर्यंत पोहोचतात। आज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर बसून आधी 2 मिनिटे डोळे बंद करून मनात एवढंच म्हणावं, स्वामी आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करत आहे। नंतर स्वामींच्या फोटो असेल, मूर्ती असेल, स्वामींची पादुका असेल, स्वामींच्या मूर्तीला नक्कीच अभिषेक घालावा। फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून श्री स्वामी समर्थ हा जप चालू ठेवत पादुका समोर सुद्धा पिवळे फूल, तुळशीचं पान, अक्षदा अर्पण करायची। स्वामींना छान हार लावायचा फोटोंना। स्वामींच्या मूर्तींना अष्टगंध, फोटोला अष्टगंध, पादुकांना अष्टगंध लावून फुले अर्पण करायची। स्वामींसमोर दिवा लावायचा। तुपाचा जमला नाही तर साधा तेलाचा दिवा चालतो। फार आपल्याकडे कमी वेळ असेल तर किमान 21 वेळा तरी स्वामींचा जप करायचा आहे। 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा मनातून जप करावा। मंत्र मोठ्याने नाही म्हटलं पण आपल्याला आपलं ऐकायला येईल या आवाजामध्ये आपल्याला हळूच श्री स्वामी समर्थ 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा मंत्र म्हणावा। जपानंतर स्वामी चरित्रातला किमान एक अध्याय तरी वाचावा। आपण 14व्या अध्यायाचं पठण केलं तर खूप चांगलं। 14व्या अध्यायामध्ये भक्ती मार्ग, स्वामींची भक्ती कशी करावी, भक्ती मार्ग दाखवलेला आहे। तर गुरुवारी 14वा अध्याय नक्कीच वाचावा। वाचताना मनात असा भाव ठेवा, स्वामी मला मार्ग दाखव। आज शक्य असेल तर कोणाला तरी अन्नदान करा। फार मोठा नाही दान, पण गाईला भाकरी, कुत्र्याला पोळी, पक्ष्यांना दाणे, हे सगळं स्वामींची सेवा आहे। आज खोटं बोलू नका, कुणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाचाही मनात वाईट विचार करू नका। मनात राग आला तरी मनातच स्वामींचं नाव घ्या। सायंकाळी किंवा सकाळी एकदा तरी स्वामींची आरती, मठामध्ये जात असाल, मंदिरामध्ये जात असेल, तिथे आज आरती होतातच, तिथे आजची आरती, गुरुवारची आरती नक्कीच, आरतीला नक्कीच आपली उपस्थिती ठेवा। घरी सुद्धा एकदा तरी किमान आरती करा। सकाळी नाही जमले तर सायंकाळी करा आणि सायंकाळी नसेल जमतील तर सकाळी नक्कीच आरती करा। आज गुरुवारी पिवळा रंग शुभ मानला जातो। पिवळं, फिकट, क्रीम, पांढरे कपडे चालतात। शक्य असेल तर पिवळा रुमाल, ओढणी तरी वापरा। आज विशेष करून शांतता ठेवा, श्रद्धा ठेवा आणि स्वामी शब्दात नाही तर अनुभवात बोलतात। आजची छोटीशी सेवा उद्या मोठा चमत्कार घडवणार आहे। आर्थिक अडचणी असेल तर त्यासाठी हा उपाय खूप चांगला आहे। किमान 7 गुरुवार तरी हा उपाय करायचा आहे। आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी श्री स्वामी महाराजांचा हा सोपा आणि विश्वासाचा उपाय आहे। हा उपाय करताना आपल्याला गुरुवारीच सुरू करायचा आहे। महत्वाचं म्हणजे श्रद्धाच ठेवून हा उपाय करायचा आहे। हा उपाय करताना स्वामींसमोर बसायचा आहे। आपला 108 वेळा जप करून झाला त्यानंतर 5 किंवा 7 पिवळ्या अक्षदा ठेवायच्या आहे हातामध्ये। त्या पिवळ्या अक्षदा आपल्याला हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहे। त्यानंतर स्वामींचं नाव घ्यायचं आहे 11-21 वेळा। जप झाल्यावर अक्षदा हातात घेऊन असे म्हणा, स्वामी माझ्या घरात कष्टाची कमाई राहू दे, अडलेला पैसा आहे तो सुटू द्या आणि अनावश्यक खर्च आपणच जपून करायचा असते। खर्च करताना विचार करून खर्च करायचा। त्या अक्षदा देवघरातच स्वामींच्या फोटो समोर ठेवा आणि तिथे तुळशीचे पान नक्की अर्पण करा। हा उपाय गुरुवारीच करायचा आहे आणि गुरुवारी आपल्याला पिवळं दान करायचं आहे। चणे, डाळ, गोड, केळी, पिवळी फुले, केळी स्वामींच्या मठात जात असेल तिथे दान करा। सर्वांना प्रसाद म्हणून वाटा, ते सुद्धा एक दानच आहे। स्वामींच्या नावानं केलेलं दान, डाळ, चणे हे गाईला खाऊ घालू शकता, पक्ष्यांना खाऊ घालू शकता, पिवळे कपडे एखाद्या गरजू व्यक्तीला देऊ शकता, गुड गाईला खाऊ आणि चणे आणि गुड गाईला एकत्र खाऊ घातल्यास त्याचा खूप चांगला आपल्याला लाभ होणार आहे। घरात चिल्लर नाणे असतील ते आजच्या दिवशी कोणाला देऊ नका किंवा खर्च सुद्धा करू नका। चिल्लर पैसे म्हणजे ती लक्ष्मीचं प्रतीक मानली जातात
म्हणून ते आज स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या मठात जाऊन ते आपल्याला अर्पण करायचे आहे स्वामींना. हा उपाय 7 किंवा 11 गुरुवार सलग केला. अडलेली कामं सुटतात, अनावश्यक खर्च कमी होतात, नवीन संधी मिळू लागते. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला खूप चांगला त्याचा अनुभव येणार. स्वामी समर्थ, माझी आर्थिक अडचण दूर होईल, माझ्या घरात कमाईचे मार्ग खुलतील, अडलेला पैसा सुटेल आणि सर्व काही हळूहळू ठीक होईल. जर असं आपण छोटंसं वाक्य स्वामींना मनापासून जरी बोललो, तरी या सर्व अडचणी नक्कीच दूर होणार आहे. असा मनामध्ये भाव ठेवून हा उपाय तुम्ही 7 गुरुवार सलग करून बघा. त्यामध्ये नक्कीच फरक पडणार आहे. मला ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.